एका बाजूला भारत आणि अमेरिकेदरम्यान झालेल्या व्यापार करारामुळे येत्या काळात भारतीय शेती क्षेत्राला फायदा होईल की तोटा या संदर्भात वेगवेगळे राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत, तर दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचं दुष्टचक्र थांबायचं नावच घेत नाहीये। आता समोर आलेली नवी आकडेवारी चिंताजनक आहे। जिल्ह्यात जानेवारी महिन्याच्या 31 दिवसात 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। वर्षाच्या पहिल्याच महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्यामुळे यवतमाळ जिल्हा प्रशासनही हादरलंय। आत्महत्यांसाठी प्रमुख कारण नापिकी असल्याचा दावा केला जातोय, मात्र केवळ नापिकी एवढ्या कारणांनाच आत्महत्या झालेल्या आहेत का असा सवालही उपस्थित होतोय। आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये 30 ते 50 या उमेदीच्या वयोगटातील शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे। शेतकऱ्यांनी असं टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनीही केलंय। शेतकरी आत्महत्या ही खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठी अतिशय दुर्दैवी बाब आहे। या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करणं, आत्महत्येच्या वेळच त्यांच्यावर येऊ नये अशा पद्धतीचं सातत्यानं प्रयत्न शासन प्रशासन या ठिकाणी करत आहे। या संदर्भात आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं प्रशासनाला निर्देश दिलेले आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही ही बाब लक्षात आणून देऊ। DPC मधून तर आम्ही करणारच आहोत, पण शासन स्तरावर सुद्धा वेगळा कार्यक्रम काय आणता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न आमचे राहणार आहे। आम्ही दोन्ही मंत्री महोदय या ठिकाणी आव्हान करणार आहे, विनंती करणार आहे की आत्महत्येसारखा टोकाचं पाऊल या ठिकाणी कोणी उचलू नये। शासन शेतकऱ्याच्या पाठीशी आहे। शेतकरी आत्महत्या ही दुसऱ्या बाजूला विरोधकांनी एकाच महिन्यात एकाच जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या झाल्यामुळे सरकारला धारेवर धरले। आपण पाहूयात। यवतमाळ जिल्ह्यात जानेवारी महिन्यात 25 शेतकऱ्यांची आत्महत्या झाली। हे फार दुर्दैवी घटना आहे, कारण या जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात कर्जमाफी होणे आवश्यक होतं, ती झाली नाही। दुसरी गोष्ट, शेतमालाला भाव नाही। कोणत्याच मालाला, म्हणजे तुरी असो, कापूस असो, ज्वारी असो या सोयाबीन असो, मालाला भाव नसल्यामुळे आज ही आत्महत्या या ठिकाणी होत आहे। सरकारने याकडे लक्ष घातलं पाहिजे। दरम्यान शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूयात। ही ट्रेड डील तर आजच त्यांनी म्हटलं की भारतात आता आम्ही ट्रेड डेफिसिट कमी करण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा जास्त निर्यात करतील, तर अजून बिकट परिस्थिती होणार आहे। एकीकडे सरकार कर्जमाफी करणार असं बोलत आहे, दुसरीकडे दाबून कर्ज वसुली सुरू आहे। जोपर्यंत पीक पद्धती बदलत नाही, जोपर्यंत लागवडीचा खर्च कमी केला जात नाही, जोपर्यंत पतपुरवठा धोरण सुधारत नाही, तोपर्यंत आर्थिक परिस्थिती बदलत नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।